तुमच्या गावातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराजांच्या पुतळ्यासमोर नृत्यांगना नसवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आज शिवजयंती आहे, कशा प्रकारे या घटनेकडे बघता? मेन म्हणजे शिवजयंती निमित्त हा कार्यक्रमच नव्हता. हा कार्यक्रम महाशिवरात्री निमित्त होता. आमची गावची शिवरात्र आहे गेली 4-5 दिवस झाले आणि कार्यक्रम 4 दिवस झाले सलग चालूच आहे. आता काल लावणी मस्त होता, त्याच्या आधी शिवाजी महाराजांची नृत्य बसलेलं आपण ऑर्केस्ट्रा आणलेला, त्याच्यामध्ये त्यातले व्हिडिओ तुम्ही बघा की महाराजांच्या आमच्या आराध्य दैवत शिवाजी महाराज आहेत, त्यांचे प्रेम करणारे आमच्या वडंगी गावात जनता किती आहे ते पण तुम्ही बघा. हे चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल आला असं आमचं मत आहे. कोणत्याही गावात कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये जावा, कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नाही. एकमेव वडणगी गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि जर का ज्यांनी व्हिडिओ जो व्हायरल केलाय त्यांना काय चुकीच्या पद्धतीने काय वाटले त्यांनी खरोखर आम्हाला एकदा भेटून सांगावं की यात आम्ही चुकीचं काय केलं, असं आमचं ठाम मत आहे. महाराजांच्या पुतळ्यासमोर नृत्यांगना नसवणं कितपत योग्य? दाखवलेल्या मूर्ती असून ते किंवा काय असेल, कसं आहे, परंपरेनुसार ग्रामपंचायत जवळच कार्यक्रम होतात. गेले ग्रामपंचायत स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायत जवळच कार्यक्रम होतात आणि 7 वर्ष झालं महाराजांची मूर्ती आम्ही इथे स्थापना केली. तेव्हापासून सुद्धा आम्ही महाशिवरात्रीला आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे, ते आम्ही सगळे पॅक करून त्याच्या पुढे शटर झाकून त्याच्या पुढे एक पडदा मारतोय आम्ही, आणि जेणेकरून महाराजांचा काही अपमान होऊ नये असं. आणि त्या पद्धतीनेच आम्ही गेले 6-7 वर्ष झाले कार्यक्रम एकसारखं करतोय आम्ही. ग्रामस्थांचा कुठल्या याला आक्षेप? कोणत्याही ग्रामस्थांचा याच्यावरती आक्षेप नाही. काल महिला पण भरपूर होत्या, जवळ 700-800 महिला होत्या. महिलांना पण तुम्ही विचारू शकता की त्यांचा काय आक्षेप आहे का. कशा पद्धतीने तेव्हा कोणी व्हायरल केले, कशा त्याच्या मागे ते आता कोणी केले काय कसं करणार, ते आता आमची बॉडीची मिटिंग आहे, ते आता कळेल कोणी केले काय केले. आम्ही त्यांना पण भेटू आणि त्यांचा काय होतंय ते पण आम्ही जाणून घेऊ. खरोखर जनते जर काय पुन्हा लोकांची जर का तक्रार असेल पडले, आम्ही ज्यांना माहिती काय तसं काय कार्यक्रम धार्मिकतेने आम्ही दरवेळी घेतोच. इथे काय एखादा लावणी मस्त काय चुकी झाल्या तर आम्ही इथून पुढे घेत नाही. मग ती आजपर्यंत अशी कुठली तक्रार आली का? आजपर्यंत कधीच नाही तक्रार, परंपरेनुसार कधीच आतापर्यंत तक्रार आली नाही. पहिल्यांदाच असं आमच्या तरी मत चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाला. राजकीय दृष्ट्या असं काय नाही सोडा कोण करणार आमच्या गावात. या दरवेळी मागल्या आमची बॉडी होती, त्यांची बॉडी आम्ही विरोधी सदस्य आहे. अशा पद्धतीने कधी आतापर्यंत कधी तक्रार नाही कोणाची. सविस्तर मांडतो. मी संभाजी केसरकर, वडणग्याचा नागरिक. वर्षानुवर्षे कार्यक्रम शिवयात्रेचा होते, या स्टेजवरच होते. पण ज्यांनी तुम्हाला जी तक्रार दिली ते जाणकार नागरिक असतील, पण त्या ग्रामपंचायतीने मूळ समजून का अर्ज दिला नाही की बाबा महाराजांचा इथं पुतळा आहे आणि तुम्ही इथं कार्यक्रम करू नका. कार्यक्रम सगळं झालं नंतरच काय हे तक्रार, आणि ते पूर्ण पुतळा झाकलेला असते. वर्षानुवर्षे कार्यक्रम चाललाय आणि आताच का तक्रार आली? वर्षानुवर्ष कार्यक्रम सुरू आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विभत्सपणे नृत्य केलं जातं. हे ग्रामस्थ म्हणून तुम्हाला मान्य आहे का, हा प्रश्न आहे आमचा. आम्हाला काय म्हणायचं आहे, ज्यांनी तुम्हाला तक्रार दिली ती तक्रारीचा विषय सोडा, तुम्हाला विभत्सपणे अशा प्रकारे नृत्य करणं मान्य आहे का ते विचार. आता यात्राच आहे, गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असते संपूर्ण. महाराजांचा आम्ही पण आदर करतोय, त्या प्रश्न नाही. पण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांनी सांगायला पाहिजे बाबा इथं असा पुतळा आहे आणि हे कार्यक्रम इथं ठेवू नका. थोडक्यात पुतळा झाकून विभत्सपणे नृत्य केलं तर तुम्हाला चालेल. थोडं ग्रामस्थ आता गावची यात्रा आहे म्हणजे सगळ्यांनी चालणार आहे नाही ते, आणि कार्यक्रम नाही ठेवले तर त्या पंचायतीवर रोष येतो. बरं, ठीक आहे.
काय सांगाल आज शिवजयंती मात्र त्या पूर्वसंध्येला इथे एक नृत्याचा कार्यक्रम झाला होता. नेमकी घटना काय झाली होती, कशामध्ये ही घटना समोर आली? नाही कसं आहे, ग्रामसमोर आमचे एकमेव स्टेज आहे मध्यवर्ती गावात, सुरक्षा दृष्टीने चांगला आहे. त्यामुळे परंपरेनुसार सगळे कार्यक्रम इथं स्टेजवर होतात. पाठीमाग पुतळा जरी असला तरी आम्ही ते झाकतो आणि परत त्याला शटर पण आहे, शटर बंद करून आम्ही कार्यक्रम करतो. आणि नेमके शिवजयंती पण यात्रेच्या काळातच आल्या ओघाने. आणि हा प्रकार जो केला आहे तो कसा आहे, गाव लेवलला कोणतं असते खोडसाळपणा करते, जाणून बुजून कोणतं म्हणजे वादात टाकलं जाते, सदस्यांना वगैरे भेटी धरलं जाते. त्यांनी ते केलं असेल, त्यांना आम्ही कोण आहे बघून त्यांना समजूत काढू. कारण आमच्याकडून आम्ही जरी तसं काय वाटलं तर दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रम इथंच राहतात नेहमी. पण कार्यक्रम असले तरी आता शिवजयंती त्याच्या पूर्वसंध्येला महाराजांचा पुतळा झाकून नृत्यांगण नसवणे हे कितपत योग्य आहे, काय नेमकं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही समर्थन पण करत नाही त्या गोष्टीचं, पण आम्हाला जागाच नाही त्यावेळी. आणि आम्ही 11:30 पावणे 12ला कार्यक्रम बंद केला, परत पुतळा सगळा ओपन केला आम्ही. त्यामुळे काय जरी काय कोणाला वाटलं दिलगिरी आम्ही व्यक्त करतो ग्रामांच्या वतीने. इथून पुढे तुम्ही खबरदारी घेऊ. महाराजांच्या पुतळ्यासमोर कोणतेही हां, कारण नाही कार्यक्रम होतील पण चांगल्या स्वरूपाचे होतील. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला वडंगे ग्रामपंचायतीने जो महिलांचा नाच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठेवला तो निषेधार्हच आहे. वारंवार ग्रामस्थांनी सूचना करून मागणी करूनही ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष करते. मी सरपंच असताना कार्यक्रम गावाच्या पटांगणावरती आयोजित करत होतो, कारण त्या ठिकाणी पुतळ्याचा अवमान नको म्हणून. पण सत्याच्या सत्ताधाऱ्यानं काय त्याचं काहीही भान राहिलेलं नाही आणि सातत्यानं अशा चुका ते वारंवार करतायत आणि त्याला जाब विचारून लोकांना ते दबावतात.